नमस्कार. आज आपण एका जरा गंभीर पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. शासकीय सेवेत अनेकांसाठी विभागीय चौकशी किंवा निलंबन हे शब्दसुद्धा म्हणजे धडकी भरवणारे असतात. हो, खरं आहे. प्रचंड मानसिक ताण येतो, काय होणार पुढे काहीच कळत नाही, एक अनिश्चितता असते. अगदी. तर याच विषयावर आपल्याकडे श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासातून काही मुद्दे आहेत. त्यांना विभागीय चौकशी प्रकरणांचा तब्बल 28 वर्षांचा अनुभव आहे. खूप मोठा अनुभव आहे हा. हो ना? तर त्यांच्या या अनुभवाच्या आधारावर आपण आज जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. म्हणजे चौकशीचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो आणि यातून बाहेर पडायला श्री बोरसे यांनी विपश्यना ध्यानाचा मार्ग सुचवलाय. तो कसा उपयोगी ठरू शकतो? हा एक वेगळा दृष्टिकोन आहे या समस्येकडे बघण्याचा. बरोबर. चला तर मग पाहूया काय आहे हे सगळं. सुरुवात करूया त्या परिणामांपासून. श्री बोरसे यांच्या अनुभवानुसार ही चौकशी किंवा निलंबन कर्मचाऱ्याच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम करतं? म्हणजे फक्त कामापुरतं असतं की अजून काही? नाही, फक्त कामापुरतं अजिबात नाही. श्री बोरसे यांच्या मते हा परिणाम खूप खूप व्यापक असतो. तो व्यक्तीच्या म्हणजे संपूर्ण आयुष्यावरच होतो. अच्छा. सगळ्यात मोठा फटका बसतो तो मानसिक आरोग्याला. म्हणजे आत्मसंतुलन जे असतं ना ते पूर्ण बिघडतं. आत्मविश्वास डळमळीत होतो. एक प्रकारची सततची भीती, असुरक्षितता मनात राहते. पुढे काय होईल काय नाही याच विचारात माणूस असतो. म्हणजे मग त्या व्यक्तीच्या वागण्यात, कामात फरक दिसायला लागतो? अगदी तसंच. स्वभाव बदलतो माणसाचा, चिडचिड वाढते. हो, कामावर लक्ष लागत नाही, विसरभोळेपणा वाढतो. आणि कधीकधी तर म्हणजे स्वतःच्या ऑफिसबद्दल किंवा वरिष्ठांबद्दल मनात एक प्रकारचा काय म्हणतात त्याला नकारात्मक भाव येतो, अनादर वाटू लागतो. अरे बापरे. आणि हे फक्त तिथेच थांबत नाही. हा ताण घरी पण जातो. कुटुंबावर परिणाम होतो, नातेसंबंध बिघडतात. खरंय. हे ऐकतानाच कल्पना येतेय किती अवघड होत असेल सगळं. कारण नोकरी म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं साधन नाहीये ना. ती ओळख असते माणसाची. बरोबर. कामाच्या प्रत्यक्ष पद्धतीवर काय परिणाम होतो? श्री बोरसे काय सांगतात याबद्दल? कामाच्या पद्धतीवर तर खूपच नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे मनात पॉझिटिव्ह विचारच राहत नाहीये ना. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. सतत एक भीती असते की अरे माझ्याकडून काही चुकतं नाही ना होणार. बरोबर. आणि मग या भीतीने अनेक जण जबाबदारी टाळतात, काम पुढे ढकलतात किंवा काहीतरी कारणं सांगतात. अच्छा. आणि मग काय होतं, कामं वेळेवर होत नाहीत, फाईल्स पडून राहतात, प्रशासनाचा वेग मंदावतो. आणि करिअरवरचे परिणाम? ते तर अजून जास्त चिंताजनक असतील. हो, ते तर खूपच गंभीर असू शकतात. श्री बोरसे सांगतात की काही केसमध्ये 30-40 वर्ष सेवा होऊन सुद्धा कर्मचाऱ्याला वेळेवर रिटायरमेंट मिळत नाही. काय सांगताय? हो, चौकशी चालू आहे म्हणून पेन्शन, ग्रॅच्युइटी सारखे लाभ वेळेवर मिळत नाहीत. ते थांबवून ठेवले जातात. म्हणजे ऐन गरजेच्या वेळी आर्थिक आधारच नाही. बरोबर. विचार करा किती मोठी आर्थिक आणि मानसिक कुचंबणा होत असेल त्या व्यक्तीची. श्री बोरसे यांच्या लिखाणात पासपोर्ट मिळण्यातल्या अडचणींचा पण उल्लेख आहे. हे जरा अनपेक्षित वाटलं. हो, पण तो महत्त्वाचा मुद्दा आहे. विभागीय चौकशी सुरू असेल किंवा शिक्षा झाली असेल तर पासपोर्टसाठी जे NOC लागतं ना हरकत प्रमाणपत्र, ते मिळायला त्रास होतो. अच्छा. याचा अर्थ काय तर समजा परदेशात ट्रेनिंगची संधी आहे ती मिळत नाही किंवा आपली मुलं बाळं नातेवाईक परदेशात असतील त्यांना भेटायला जायला पण अडचण येते. बापरे, ही तर एक वेगळ्याच प्रकारची कोंडी झाली. अगदी सामाजिक कोंडीच आहे ही एक प्रकारे. आणि मग पदोन्नती थांबणं, दुसरी चांगली नोकरी आली तरी ती घेता येणं, प्रोबेशन पूर्ण न होणं, हे मुद्दे तर आहेतच. बरोबर. आणि या सगळ्याचा मिळून परिणाम काय होतो तर त्या कर्मचाऱ्याच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना येते, गिल्ट. तो इतरांपासून स्वतःला वेगळं करायला लागतो, एकटा पडतो आणि काही वेळा हे डिप्रेशनपर्यंत म्हणजे नैराश्यापर्यंत जाऊ शकतं. खरंय. म्हणूनच श्री बोरसे आग्रहाने सांगतात की जे शिस्तभंग विषयक प्राधिकारी आहेत म्हणजे डिसिप्लिनरी अथॉरिटी त्यांनी चौकशीचा निर्णय घेण्याआधी खूप विचार करायला हवा. किरकोळ कारणांवरून किंवा वैयक्तिक अक्सापोटी चौकशी लावणं किंवा निलंबित करणं हे कुणाच्याच हिताचं नाही. म्हणजे प्रशासनाच्या पण नाही आणि कर्मचाऱ्याच्या पण नाही. अगदी. यात मनुष्यबळ वाया जातं, वेळ वाया जातो आणि एका माणसाचं आयुष्य पणाला लागतं. हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवणं, सकारात्मक राहणं किती जास्त अवघड असेल. म्हणजे सगळीकडून निगेटिव्हिटी असताना स्वतःला सांभाळणं ही एक मोठी लढाईच आहे. बरोबर. आणि इथेच श्री बोरसे एका वेगळ्या उपायाकडे आपलं लक्ष भेदतात. विपश्यना ध्यान. नाव तर अनेकांनी ऐकलं असेल, पण विभागीय चौकशीसारख्या तीव्र तणावात याचा काय संबंध? काय आहे नक्की विपश्यना?
विपश्यना हा मुळात पाली भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ होतो विशेष प्रकारे पाहणे किंवा जसं आहे तसं पाहणे. ओके. ही खूप जुनी भारतीय ध्यान पद्धती आहे. असं मानतात की गौतम बुद्धांनी ती पुन्हा शोधून काढली. यात कोणतंही कर्मकांड नाहीये. ही एक शुद्ध मानसिक व्यायामाची पद्धत आहे. मानसिक व्यायाम. हो, म्हणजे आपण आपल्या आत डोकावून पाहतो. आपला नैसर्गिक श्वास कसा चाललाय, शरीरात काय संवेदना आहेत, मनात काय विचार येतात, कोणत्या भावना येतात, या सगळ्याकडे फक्त तटस्थपणे बघायचं, साक्षी होऊन. तटस्थपणे बघायचं म्हणजे त्यात काही बदल करायचा नाही, फक्त बघत राहायचंय. कशासाठी? अगदी. उद्देश हाच आहे की आपल्या मनात जे विचारांचं आणि भावनांचं सतत वादळ सुरू असताना त्याला फक्त ओळखायला शिकणं. विशेषतः ज्या भावना त्रास देतात, राग, द्वेष, भीती, चिंता, त्या आल्या की आपण एकतर त्या दाबतो किंवा मग त्यांच्या पूर्ण आहारी जातो. बरोबर. विपश्यना आपल्याला तिसरा मार्ग दाखवते. त्या भावनांना फक्त अनुभवायचं, त्यांचं स्वरूप समजून घ्यायचं, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. अच्छा, जसं नदीच्या काठावर बसून प्रवाह बघितल्यासारखं. अगदी तसंच, त्या प्रवाहात उडी न मारता. आता विभागीय चौकशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्री बोरसे म्हणतात की 2 भावना माणसाला खूप त्रास देतात, भीती आणि संशय, फिअर आणि डाऊट. हो, आणि या दोन्ही भावना खूप घातक आहेत. भीती म्हणजे काय? भविष्यात काहीतरी वाईट घडेल, बदनामी होईल, शिक्षा होईल, नोकरी जाईल, अशी चिंता. ही भीती अनेकदा अज्ञानातून येते किंवा परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये या भावनेतून येते. ती मनाला पूर्णपणे जखडून टाकते, विचारच करू देत नाही. आणि संशय? संशय म्हणजे स्वतःवरच अविश्वास. मी बरोबर पुरावा देऊ शकेन का? माझं म्हणणं पटेल का त्यांना? मी यात निर्दोष ठरेन का? असे प्रश्न येतात आणि मग निर्णय घेता येत नाही. म्हणजे या दोन्ही भावना मिळून माणसाची कार्यक्षमता आणि मानसिक शांतता दोन्ही घालवतात. अगदी, पूर्णपणे नष्ट करतात. मग अशा वेळी विपश्यना या भीती आणि संशयाच्या चक्रातून बाहेर काढायला कशी मदत करते? श्री बोरसे यांनी काही कॉन्क्रीट मुद्दे सांगितलेत का? हो, श्री बोरसे यांनी त्यांच्या अभ्यासात विपश्यना कशी मदत करते याचे 5 महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. अच्छा. पहिला आहे स्वाभाविक स्वीकार. म्हणजे मनात भीती किंवा संशय आला तर त्याच्याशी लढायचं नाही, त्याला नाकारायचं नाही, त्याचा स्वीकार करायचा. हो, माझ्या मनात आता भीती आहे हे मान्य करायचं. त्या भावनेला फक्त अनुभवायचं, येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं. म्हणजे तिला शत्रू न मानता एक पाहुणा समजायचं. अगदी तसंच. दुसरा मुद्दा आहे भावनांचं निरीक्षण. फक्त स्वीकार नाही, तर ती भावना कशी आहे, शरीरात कुठे जाणवतेय, छातीत दडधडतंय का, पोटात गोळा आलाय का, ती किती वेळ राहतीये याचा तटस्थपणे निरीक्षण करायचं. स्वतःलाच विचारायचं की मी आता भीती अनुभवत आहे. हो, असं केल्याने त्या भावनेचा जो पगडा असतो ना आपल्यावर, तो कमी होतो. ती भावना वेगळी आणि मी वेगळा, असं एक अंतर तयार होतं. यालाच श्री बोरसे भावनिक विच्छेदन म्हणजे इमोशनल डिटॅचमेंट असं म्हणतात का? बरोबर. तिसरा मुद्दा तोच आहे. जेव्हा आपण भावनांना मी किंवा माझं असं न म्हणता फक्त येणाऱ्या जाणाऱ्या घटना म्हणून बघतो, तेव्हा त्यांची पकड ढिली होते. म्हणजे मी भयभीत आहे असं वाटण्याऐवजी माझ्या मनात भय आहे ही जाणीव होते. अगदी. यामुळे आपण त्या भावनेच्या प्रवाहात वाहून जात नाही. आणि याचा परिणाम आपल्या मानसिक स्थिरतेवर कसा होतो? तो चौथा मुद्दा, अस्थिरता आणि विकारांविरुद्ध लढण्याची शक्ती वाढवणं. जेव्हा मन शांतपणे भावना बघायला शिकतं, तेव्हा ते जास्त स्थिर होतं. आपली मानसिक प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिलियन्स वाढते. अच्छा. आपल्याला कळायला लागतं की कोणतीही भावना, भीती असो की संशय, ती कायम नसते, ती येते आणि जाते. ही जाणीवच आपल्याला बळ देते. आणि 5वा मुद्दा, विश्वास आणि स्पष्टता. अगदी. जेव्हा भावनांचा गोंधळ कमी होतो, तेव्हा विचार जास्त स्पष्ट होतात. संशयाचं जे धुकं असतं ते कमी होतं. परिस्थितीकडे जास्त वस्तुनिष्ठपणे बघता येतं. काय करायला पाहिजे हे ठरवणं सोपं होतं आणि त्यामुळे आपोआपच आत्मविश्वास वाढतो. म्हणजे जास्त संतुलितपणे आपण परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. बरोबर. हे सगळं ऐकायला खूप सकारात्मक वाटते, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? म्हणजे रोजच्या जगण्यात विपश्यना करायची कशी? काही सोपी पद्धत सांगितली आहे का श्री बोरसे यांनी? हो, त्यांनी एक खूप सोपी पद्धत दिली आहे, जी कोणी करू शकतं. सुरुवातीला तरी यासाठी विशेष ट्रेनिंग किंवा गुरुची गरज नाही. ओके. सकाळी उठल्यावर किंवा दिवसातून कधीही जेव्हा 10-20 मिनिटं शांतता मिळेल, तेव्हा एका शांत जागी बसायचं. जमिनीवर मांडी घालून किंवा खुर्चीवर
पण पाठीचा कणा ताठ हवा. ठीक आहे. डोळे हळूच बंद करायचे आणि मग आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर आणायचं. श्वासावर. हो, श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय हे फक्त जाणायचं. तो पोटात जातोय की छातीपर्यंत, थंड आहे की गरम, याचं फक्त निरीक्षण. श्वासाला कंट्रोल करायचा नाही, तो जसा आहे तसा चालू द्यायचा. पण मनात विचार तर येणारच ना. भीती किंवा संशयाचे विचार आले तर काय करायचं? नक्कीच येणार. मन इतकं शांत बसत नाही लगेच. विचार येतील, भावना येतील, चौकशीची भीती येईल, संशय येईल. तेव्हा त्यांच्याशी भांडायचं नाही, त्यांना ढकलायचा प्रयत्न करायचा नाही. मग काय करायचं? फक्त त्यांची नोंद घ्यायची. मनातल्या मनात म्हणायचं, आता विचार आला आहे, आता भीती वाटतेय, आता संशय वाटतोय, आणि मग परत हळूच आपलं लक्ष श्वासावर आणायचं. पुन्हा पुन्हा. यात काही बरोबर किंवा चूक असं नाहीये. काही नाही, फक्त सराव महत्वाचा आहे. हळूहळू सरावाने या विचारांकडे आणि भावनांकडे फक्त साक्षी होऊन बघायची सवय लागते. हे जमण्यासारखं वाटतंय. पण इथे एक प्रश्न येतो. हे सगळं ठीक आहे, अनुभवावर आधारित आहे, पण याला काही शास्त्रीय आधार आहे का? म्हणजे आजकाल आपण प्रत्येक गोष्टीमागे सायन्स बघतो. अगदी योग्य प्रश्न आहे हा, आणि याचं उत्तर श्री बोरसे यांच्या अभ्यासानुसार हो असं आहे. विपश्यना किंवा तत्सम सजगता म्हणजे माइंडफुलनेस आधारित ध्यानपद्धती या भीती, संशय आणि ताण कमी करायला प्रभावी आहेत याची आता बरेच शास्त्रीय पुरावे आहेत. हे फक्त अनुभवाचे बोल नाहीत. खरंच? हे इंटरेस्टिंग आहे. काय पुरावे आहेत? नक्कीच सांगते. पहिला पुरावा आहे न्यूरोसायन्समधला, म्हणजे मेंदू विज्ञानातला. विशेषतः एफएमआरआय सारख्या ब्रेन इमेजिंग स्टडीजमधून हे दिसलंय. अच्छा, काय दिसले? असं दिसलंय की जे लोक नियमितपणे विपश्यना किंवा सजगतेचं ध्यान करतायत त्यांच्या मेंदूतला अमिगडाला नावाचा भाग कमी सक्रिय होतो. अमिगडाला? हो, हा भाग म्हणजे आपल्या मेंदूचं भीती केंद्र किंवा भावनिक प्रतिक्रिया देणारं केंद्र आहे असं समजा. ओके. त्याची क्रियाशीलता कमी झाली म्हणजे भीती किंवा तणावाची भावना कमी तीव्रतेने जाणवते. म्हणजे थेट भीतीवर नियंत्रण येतं? हो, आणि त्याच वेळी मेंदूचा दुसरा महत्वाचा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हो, जो विचार, नियोजन, निर्णय यासाठी महत्वाचा असतो तो अधिक सक्रिय होतो. अरे वा. म्हणजे एका बाजूला भावनिक प्रतिक्रिया कमी आणि दुसऱ्या बाजूला तार्किक विचार करण्याची क्षमता जास्त. अगदी बरोबर. भीती आणि संशयामुळे जी विचारशक्ती थांबते ना, ती पुन्हा सुरू होते. हा थेट मेंदूवर होणारा बदल आहे. हे खरंच खूप आश्वासक आहे. अजून काही पुरावे आहेत? दुसरा पुरावा आहे तणावाशी संबंधित हॉर्मोन्सबद्दलचा, म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स. 2012 मध्ये हेल्थ सायकोलॉजी जर्नलमध्ये एक स्टडी आला होता. त्यात असं दिसलं की जे लोक नियमित माइंडफुलनेस किंवा विपश्यना करतात त्यांच्या शरीरातलं कॉर्टिसॉल हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं. कॉर्टिसॉल? तोच स्ट्रेस हॉर्मोन ना? हो, तोच. त्याची पातळी कमी झाली म्हणजे शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होतो. त्यामुळे भीती, असुरक्षितता नियंत्रणात राहायला मदत होते. आणि मानसिक कणखरपणा म्हणजे रेझिलियन्स वाढते असंही म्हणतात. त्याबद्दल काय? अगदी. तिसरा मुद्दा तोच. हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि MIT यांनी मिळून काही संशोधन केलंय. ओके. त्यात असं दिसलं की साधारण 8 आठवड्यांचा सजगतेवर आधारित ध्यानाचा कोर्स पूर्ण केलेल्या लोकांमध्ये मानसिक कणखरपणा, रेझिलियन्स आणि आत्मनियंत्रण, सेल्फ रेग्युलेशन लक्षणीयरित्या वाढलं. म्हणजे भीतीदायक किंवा अनिश्चित परिस्थिती आली की ते लगेच घाबरून जात नाहीत किंवा भावनेच्या आहारी जात नाहीत. जास्त शांतपणे, स्थिरपणे प्रतिसाद देऊ शकतात. चौकशीसारख्या परिस्थितीत ही क्षमता खूपच महत्वाची आहे. नक्कीच. याचा अर्थ डिप्रेशन आणि अँक्झायटी म्हणजे नैराश्य आणि चिंता कमी व्हायला पण मदत होते. निश्चितच. चौथा मुद्दा तोच आहे. 2014 मध्ये जामा इंटरनल मेडिसिन नावाच्या एका मोठ्या मेडिकल जर्नलमध्ये एक मेटा अनालिसिस आलं होतं. मेटा अनालिसिस म्हणजे? अनेक अभ्यासांचा अभ्यास. हो, त्यात 47 क्लिनिकल ट्रायल्सचा अभ्यास केला होता आणि निष्कर्ष असा होता की माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे चिंता, नैराश्य आणि अगदी शारीरिक वेदनासुद्धा लक्षणीय प्रमाणात कमी होतात. याचा संबंध थेट भीती आणि संशयावर मात करण्याशी आहे. बरोबर. भारतात पण यावर काही अभ्यास झालाय का? कारण विपश्यना तर इथलीच आहे. हो, झाला आहे. उदाहरणार्थ IIT बॉम्बे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा काही ठिकाणी झालेल्या अभ्यासात पण हेच दिसून आलंय. काय दिसून आलंय? की विपश्यना शिबिरं पूर्ण केलेल्या लोकांमध्ये भावनिक संतुलन सुधारतं, ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे भारतीय संदर्भातही याची उपयुक्तता दिसते.
म्हणजे थोडक्यात श्री बोरसे ज्या अनुभवातून सांगतायत त्याला आता विज्ञानाचा पण आधार मिळालाय. अगदी तसंच. विपश्यना ध्यानामुळे मेंदूत बदल होतात, स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात, मानसिक कणखरपणा वाढतो, आत्मविश्वास येतो आणि चिंता नैराश्य कमी होतं. बरोबर. त्यामुळे विभागीय चौकशीसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीत भीती आणि संशयावर मात करण्यासाठी विपश्यना ही फक्त एक आध्यात्मिक गोष्ट नाही, तर ती एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली प्रभावी पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण पाहिलं की विभागीय चौकशीसारख्या कठीण प्रसंगात फक्त कायदेशीर बाजू नाही, तर आपलं मानसिक संतुलन सांभाळणं किती महत्वाचं आहे. आणि त्यासाठी विपश्यना ध्यान हे खूप प्रभावी साधन ठरू शकतं. हो, हे श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अनुभवातून आणि आत्ता आपण पाहिलेल्या वैज्ञानिक पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. श्री बोरसे यांनी हे जरी विभागीय चौकशीच्या संदर्भात मांडलं असलं तरी याचे फायदे फक्त तेवढ्यापुरते नाहीत. बरोबर. ताण, भीती, निर्णय क्षमता यावरचे हे सकारात्मक परिणाम बघता केवळ चौकशीला सामोरे जाणारेच नाही, तर आजच्या धावपळीच्या जगात कोणत्याही प्रकारच्या हाय प्रेशर सिच्युएशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे विद्यार्थी असो, प्रोफेशनल असो, कोणीही असो, अगदी त्यांच्यासाठी सुद्धा अशी सजगता म्हणजे माइंडफुल अवेअरनेस विकसित करणं किती फायद्याचं ठरू शकतं. नियमित सरावाने आपल्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत कसा बदल होऊ शकेल हा विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. आजच्या चर्चेतनं मिळालेली माहिती आणि श्री बोरसे यांनी मांडलेला हा विचार खरंच अनेकांना एक नवी दिशा दाखवणारा ठरू शकेल. आणि फक्त चौकशीच नाही, तर आयुष्यातल्या इतर अनेक आव्हानांना सामोरं जायला एक वेगळं बळ मिळेल. बरोबर आहे.